नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे गोविंद ॲग्रो फार्ममध्ये. तर मित्रांनो, काल आपण एक छोटीशी व्हिडिओ बनवली होती आणि आपल्या फेसबुकला किंवा आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला अपलोड केली होती आणि आताच ते व्हिडिओ आपण यूट्यूबला सुद्धा अपलोड केले. तर मित्रांनो, काही लोकांनी त्याच्यावर फोन आले आपल्याला की दादा तुम्ही बोलला होतात की तुम्ही दिवसाला 2 ते 2,500 रुपये कसे कमवू शकताय ह्याच्यामधून ओला काजूवर काढून. तर मित्रांनो, आपण ह्यावर थोडी चर्चा करूया. मी आत्ता थोडं काम करता करता तुमच्याशी जरा गप्पा मारूया. त्याच्यावर आपली व्हिडिओ पण होऊन जाईल आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो सुद्धा. तर चला, मोबाईल ठेवतो जरा बाजूला आणि आपण गप्पा मारूया. तर मित्रांनो, कामसुद्धा करूया आणि आपण बोलूया सुद्धा. तर कसं आहे, आता मित्रांनो, माझी तर स्वतःची बाग आहे. तसेच कोकणात प्रत्येकाच्या मित्रांनो थोडीफार काजूची बाग असते किंवा झाडं असतात, आंबे, काजू. तर आपली पण सुद्धा मित्रांनो आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या आजी आजोबांनी काजू लावलेले आहेत. एक 400-500 काजू आहेत जुने. वेंगुर्ला नाही आहेत मित्रांनो, जुने काजू आहेत. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आता आपलं 4थं वर्ष आहे. तर ह्या वर्षी मित्रांनो खूप कमी प्रमाणात आपल्याकडे काजू आलेले आहेत झाडावर. कारण उन्हाच्या वातावरणामुळे काजूचा मोहर आहे तो सुकून गेला आहे पूर्ण. काजू असेल, आंबा असेल. तर ह्यावर्षी लॉस खूप मोठ्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा मित्रांनो, जर तुमचे काजू बिये व्यवस्थित असतील तर तुम्हाला सांगतो असं, आता कसं म्हणत आहे, 1 किलो बी काढण्यासाठी ओला काजूगर म्हणजे आता आपण काढतोय ते, तर 1 किलो बी काढण्यासाठी मित्रांनो जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतात. तर त्याच्यामध्ये कसं असतं, तर वेंगुर्ला काजू असेल तर ते 200 ते 250 बियांमध्ये 1 किलो बी तयार होते जर मोठी साईज असेल तर. आणि जर आपले गावठी काजू असतील तर एक 300 ते 350 काजूगर काढल्याच्यानंतर 1 किलो बी तयार होतं. आणि 1% सुद्धा मित्र तोच हिसाब आहे. आपल्याकडे वेंगुर्लाचा माहिती नाही, पण आपल्या गावठी काजू सांगतो. तर बघा, ही ह्या साईजची जर बी असेल जाडी, मी तुम्हाला घर दाखवतो. बघा, हा घर आहे आपला. आता पूर्ण मोठा साईज आहे. आता ह्या बियांचे मित्रांनो मी काल वजन केलं होतं. 1% बियांचं आपण वजन केलं होतं. तर ते जवळजवळ 350 ग्रॅम झालं होतं. आणि ते आपण मित्रांनो 300 रुपयांनी दिलं होतं मार्केटमध्ये. कारण इकडे प्रॉब्लेम कसं आहे म्हणत आहे, आमच्या मंडळ तालुक्यामध्ये ट्रॅव्हलिंग म्हणजे कुरिअर फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. आणि पोस्टाची जर तुम्ही पाठवलात मुंबईला, पुण्याला, ऑर्डर आपल्याला खूप येतात, पण आपण घेऊ शकत नाही कारण कुरिअर फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. म्हणून आपण लोकल मार्केटलाच रेट विकतो आहे. कारण मुंबईला पण मित्रांनो असे आपले कस्टमर आहेत जे आपल्याकडून माल घेतात आणि ते तिकडे विकतात. तर गेल्या वर्षीसुद्धा आपण शेतकरी असल्यामुळे आपण जो आपल्याला रेट मिळतो त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आनंदित आहोत. बाकीचे लोक आपल्याकडून घेतात 200, 100, 400 रुपये एक्स्ट्रा लावून विकतात. तो तुम्हाला आता मुंबईला आणि पुण्याला काय रेट असेल माहिती असेल. काही ठिकाणी 1200, 1400, 1500सुद्धा रेट आहे. 1000 असा रेट आहे. जसं त्या लोकांना शेतकऱ्यांकडून दर मिळतो तर त्याप्रमाणे ते रेट विकतात. तुम्ही जर तुम्ही शेतकरी असाल स्वतः आणि तुम्हाला जर चांगला मार्केट तयार करता आला तर तुम्ही स्वतः जर शेकडावर सांगतो तुम्हाला, दिवसाला समजा तुम्ही स्वतःच्या बागेत जाऊन सकाळी जर बागेत गेलात, बिया खूप प्रमाणात आणल्यात, तर तुम्ही स्वतः जर आता माझ्यासारखा असतो स्वतः तुम्ही बिये काढल्यात तर दिवसाला मित्रांनो 2 तासामध्ये 1 किलो बिये करू शकता तुम्ही. तर त्या जर डिवाईड केलात तर 3 बिया होतात. तर 3 बिया तुम्ही जर 300 रुपये प्रमाणे विकलात तर 900 रुपये झाले. अशा मित्रांनो, तर तुम्ही जर दिवसाला दुपारनंतर जरी बसलात काढण्यासाठी, दुपारी 2च्या दरम्यान बसलात तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत तर आरामात तुम्ही 3 किलो बिया काढू शकताय. तर 9% झाले तुमचे बिया. 9% तू 300 केलं तर डिवाईड करायला किती होतात. तर तसं नसेल तर तुम्ही किलोसुद्धा विकू शकताय. किलो तुम्ही 1000 रुपये विकलात तर 3000 रुपये तुम्ही कमवू शकताय. पण मित्र, स्वतःची तुमची बाग पाहिजे किंवा तुम्ही स्वतःचे काजू असतील ते स्वतःचे घेऊ शकताय. तर तुमच्या गावात जे आता मुंबई गाव सोडून मुंबई, पुणा या किंवा इतर ठिकाणी जाऊन कामानिमित्त नोकरी धंदा करतात, त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या गावी बागा असतात त्या तुम्ही राखण्यासाठी घेऊ शकताय किंवा त्या घेऊन त्यांना वर्षाचा मानधन देऊन तुम्ही त्याचा व्यवसाय करू शकता. असे पण मित्रांनो खूप लोक आहेत
जे असा व्यवसाय करतात, कारण आमच्याकडे कोणत्याही समाजाचं नाव घेत नाही, आदिवासी समाज आहे. तर मित्रांनो ते सुद्धा मित्रांनो ह्या सीझनमध्ये 2-2, 3-3 लाख ते 4-4 लाख रुपये इन्कम काढतात 2 ते 3 महिन्यामध्ये. जे काही लोकांच्या मोठ्या मोठ्या बागा आहेत त्या रेंटवर घेऊन त्यांना डायरेक्ट 1-2 लाख रुपये देतात आणि त्यातून इन्कम काढून 3 ते 4 लाख रुपये मित्रांनो 3 ते 4 महिन्यात कमवतात. कारण माझे स्वतःचे मित्र आहेत आदिवासी समाजाचे, ते आपलं डिस्कशन करतो तेव्हा आपल्याला ते स्वतः सांगतात. तर अशाप्रमाणे सुद्धा मित्रांनो तुम्ही जर मेहनत करायची इच्छा असेल तर तुम्ही हे काम करू शकताय. तसेच त्याबरोबर तुम्ही आंबासुद्धा विकू शकताय. पण ह्यावर्षी आंबा आणि काजू खूप मोठ्या वर्षी लॉसमध्ये आहे. पण दरवर्षी मित्रांनो असा होत नाही आहे. तर आपलं सांगतो, आपण सुरुवातीला मुंबईवरून गावी आलो होतो तेव्हा आपल्याला पहिल्या वर्षी खूप चांगल्या प्रमाणात आंबा काजूची विक्री केली होती. दुसऱ्या वर्षी पण आपण केली होती. तिसऱ्या वर्षी थोडं मित्रांनो गेल्या वर्षी तर आंब्याची पूर्ण वाट लागली होती आपली. आपण जवळजवळ सांगतो 2000चे पण आंबे विकले नाही, म्हणजे घरीच खाल्ले होते. जे आले होते 500-300 आंबे आले होते, आपण घरीच खाल्ले होते. त्याच्या 2 वर्ष आपण चांगल्या प्रमाणात आंबे सेल केले होते. आणि ह्या वर्षी मित्रांनो असं वाटलं होतं खूप चांगल्या प्रमाणात आंबे येतील. पण मोहर आहे हा मित्रांनो जळून गेलेला आहे, करपलेला आहे. त्यामुळं ह्या वर्षीसुद्धा आंबे नाही आहेत. पण आपण बिया स्वतःच काढतो आणि स्वतःच विकतो आहे. तर तुमच्या भागामध्ये आता कोकणात तुम्ही कुठे असाल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे ह्या वर्षी काय कंडिशन आहे आंबा काजूची. पण मित्र ह्यामध्ये काय होतं, तर तुम्ही स्वतः जर सेल किंवा विक्री केली नाही तर काही आपल्या मधलेच काही लोक आहेत याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात विकतात. तर आमच्या इकडे सांगतो गंमत काय आहे, आदिवासी समाज काही लोक आहेत जे चोरून आणतात माल आणि स्वस्त्यामध्ये काही मार्केटमध्ये जे व्यापारी आहेत त्यांना कमी किमतीला माल विकतात. तर काही लोक घेतात त्यांच्याकडून किंवा त्यांना मालाची विक्री करायची असते 700, 500, 700 रुपयाने घेतात. आणि जे व्यापारी आहेत ते 200-300 रुपये एक्स्ट्रा राहून पुढे ते विक्री करतात. त्याच्यामध्ये जो आपण खरा शेतकरी आहे किंवा माझ्यासारखे तरुण असतील किंवा इतर ज्यांची बाग आहे, तर मित्र त्यांना तो रेट मिळत नाही जो रेट मिळाला पाहिजे. आता समजा मुंबई किंवा इतर ठिकाणी जो रेट आहे तो रेट त्यांना मिळत नाही. कारण काय ते 700-500 रुपयाला आणून विकतात. आणि तुम्ही जर विक्री करायला गेलात तर लोक काय बोलतात माहिती आहे, दादा तिकडे तर 500-600 मिळत आहे, तुमची 700-800, 1000 रुपये रेट लावत आहे. पण मित्रांनो आपण वर्षभर बाग सांभाळायची, साफसफाई करायची, त्यांची देखभाल करायची आणि जर आपल्याला त्याचा फायदा होत नसेल तर काय फायदा सांगा तुम्हीच. त्यामुळे मित्रांनो मी स्वतःचा माल स्वतः विकतो आहे, कुणाला मध्ये घेत नाही आहे. कारण आत्ता यावर्षी खूप कमी प्रमाणात माल असल्यामुळे मी स्वतःच विकतो आहे. आपल्याला खूप लोकांचे फोन आलेत मुंबईवरून असतील, पुण्यावरून असतील किंवा बाकीच्या ठिकाणी की दादा आम्हाला माल पाठवा, डायरेक्ट तुमचे काय पेमेंट आहे तो आम्ही ॲडव्हान्समध्ये देऊ. तर मित्रांनो माल खूप कमी प्रमाणात मिळतो आहे बाजारातून, बागेतून. त्यामुळे जसं आपल्याला माल आपले बागेत मिळतो आहे तसं आपण मित्रांनो सकाळचा माल आणतो, दुपारनंतर काढायला बसतो आणि जसे लोकल गिऱ्हाईक आहेत त्यांना आपण तो माल संध्याकाळी घरपोच देतो आहे मंडळच्या ठिकाणी. जर जास्त प्रमाणात माल तयार झाला तर आपण मुंबईलासुद्धा पाठवू. पण मुंबईला पाठवण्यासाठी मित्रांनो जवळजवळ 2-3 किलोचा माल एकसाथ पाठवायला लागतो. तर ते फायदा पडतो समोरच्या पार्टीलासुद्धा आणि आपल्यालासुद्धा. काही ट्रॅव्हल्स उपलब्ध नसल्यामुळे आपल्या प्रायव्हेट ट्रॅव्हल्स असतात तर त्याच्या थ्रू आपल्याला माल पाठवावा लागतो. आणि प्रायव्हेट ट्रॅव्हल्सवाल्याला मित्रांनो 100-200 रुपये द्यावे लागतात. तर ते कॉस्टिंग महाग पडते. तर टॉपिक असा आहे, जर तुम्ही स्वतःच्या काजू असतील किंवा गावातल्या इतरांची सुरुवात करायला घेतली तर मित्रांनो 3 महिने तुम्हाला मेहनत खूप करावी लागते. उन्हातून दिवसभर रानात राहावं लागतं, 1-1.5 तास फक्त ब्रेक घ्यावा लागतो. आणि सकाळी लवकर गेलात बिया वेगळा करून दुपारी 1-2 तास आराम करून संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत रानात राहावं लागतं. तर तुम्ही मित्रांनो नक्कीच 2 ते 3 हजार रुपये आरामात दिवसात इन्कम घेऊ शकताय, त्याच्या जास्तसुद्धा घेऊ शकता. मी माझं सांगतो तुम्हाला, आता आपण जर रोज बसलो आहे, आता आपल्याकडे सध्या 2 ते 3 शेकडा बिया दिवसा निघत आहेत. पण गेल्या वर्षी आपण खूप चांगल्या प्रमाणात ह्याच्यामध्ये इन्कम काढली होती. तुम्हाला आकडा सांगत नाही आहे, पण तुम्ही 2 ते 3 हजार रुपये आरामात 3 ते 4 महिन्यामध्ये कमवू शकताय.
आणि काही लोक तर मित्रांनो कसं आहे कुणाचे पण चोरून आणतात, विक्री करतात, पण ते बरोबर नाही आहे. कारण काय मित्रांनो, कुणाची एखादी वस्तू तुम्ही मेहनत केलेली असते, तुम्ही बागेत जाताय, चोरताय, पण मित्रांनो ते शिव्या घालणार, मग ते शाप देणार तुम्हाला, 2 शब्द बोलणार, मग ते मित्रांनो आपल्याला पटत नाही. त्यामुळं आपल्याकडे जेवढा स्टॉक लिमिटेड आहे, पण तो आपण स्वतः विक्री करतो आहे. आणि ह्या वर्षी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी हा लॉसमध्ये आहे. आंबा, काजू अजूनसुद्धा मित्रांनो मार्केटमध्ये कसं आहे, जे सुकी बी आहे त्याचा रेट फुटलेला नाही आहे. कारण दरवर्षी ह्या सीझनमध्ये व्यापारी असतील ते प्रत्येक गावोगावी जाऊन बी असे ते गोळा करतात. म्हणजे भैया असतील किंवा इतर व्यापारी असतील, ते बी घेतात. आता गेल्या वर्षी मित्रांनो 140 130 रुपये असा रेट होता रॉ मटेरियलचा, काजूचा. पण ह्या वर्षी अजून कोण आलेलं नाही आहे. तर आपण स्वतः जे 10-15 किलो आपल्या बिया झाल्यात तयार. वडील जातात सकाळी, संध्याकाळचा बरा वेळ भेटला की मी जातो. पण आपल्याला दूध व्यवसाय असल्यामुळे मला जास्त वेळ मिळत नाही आहे. आणि इतरसुद्धा कामं असल्यामुळे दूध टाकायला जायला लागतं, डेअरीवर उकळी द्यावे लागतात. त्यामुळे जास्त करून आता 2-4 दिवस तर वडील जात आहेत होळीपासून. तर थोडा बिया कमी जातं. मी पण दुपारचा जातो, पण मी 11-12च्या दरम्यान जातो आणि एक जेवायला 2-2-2-2:30 वाजता घरी येतो. नंतर बिया काढायला बसतो. तर कसं आहे, टॉपिक विसरलो, काय बोलतो तुम्ही? हां, तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर हा व्यवसाय करायचा असेल तर नक्की करा, काय प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला मित्रांनो मार्केट तयार करावं लागेल. आता तुम्हाला सोशल मीडियाची ताकद किती तुम्हाला माहीत आहे. एखादी व्हिडिओ रील बनवून तुम्ही इंस्टाला, फेसबुकला, यूट्यूबला टाकू शकताय. खूप गिऱ्हाईक येतात, असं काही नाही. जर तुम्ही योग्य दरात जर विक्री केलीत कोणत्याही प्रोडक्टची किंवा कोणत्याही वस्तूची, तर गिऱ्हाईक येतात तुमच्यापर्यंत. आता आपणसुद्धा होळीच्या आधीपासून आपल्याला जे आपले दरवर्षी गिऱ्हाईक आहेत मुंबईपासून देतो आहे, खूप त्यांचे कॉन्टॅक्ट चालू होते मित्रांनो. जवळजवळ आपला सांगतो लास्ट इयर आपण गेल्या वर्षी होळीमध्ये होळी सुरू असताना आमची गावात पालखी फिरत होती, तरीसुद्धा मी बिया काढायला बसलो होतो. कारण खूप ऑर्डर होते. आपण 2 दिवसामध्ये मित्रांनो 7,000 ते 8,000 रुपयाचा आपण व्यवसाय केला होता, फक्त 2 दिवसामध्ये. पण ह्या वर्षी मित्रांनो खूप कमी प्रमाणात, 2 दिवसामध्ये कामच नव्हतं काय. मी आमचे पाहुणे आले होते, त्यांच्यासोबत हरिहरेश्वरला फिरायला गेलो होतो, परत आत्याच्या गावी गेलो होतो. कारण काम नव्हता, बिया नव्हत्या. आत्ता ह्या सांगतो तुम्हाला, आज 13 तारीख आहे. एक 8 तारखेपासून आपल्याकडे थोडे काजू वगैरे मिळायला लागलेत. त्यामुळे आता कामात थोडं बिझी आहे. तर व्हिडिओ मित्रांनो आवडीस नक्कीच लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपली इतर व्यवसायसुद्धा तुम्हाला माहीत असतील, व्हिडिओ बघत असेल तर. आपलं कोंबड्या आहेत, कुक्कुटपालन, त्याचबरोबर आपल्या दुग्ध व्यवसाय आपण चालू केलेला आहे. आणि आपला आंबा, काजू सीझन वाईज असतो. तर ह्याच्या सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या गोविंद ॲग्रो फार्म हे आपल्या चॅनलवर आपण अपलोड करतो, जसं वेळ मिळेल तसं. तर चला मित्रांनो, काम करतो. आता जरा ऑर्डर द्यायची आहे. आता आपल्या गाई यायला सुरुवात झालेली आहे, 5:30 वाजले. त्यामुळे आता एक आपलं दूध काढायचा सुद्धा टाईम होणार आहे. त्याच्या आधी ह्या बिया त्या काढून घेतो. तर मित्रांनो बाय बाय.